आगामी पिढीसाठी स्वच्छ पर्यावरणाचा वारसा निर्माण करणं हे आपलं नैतिक कर्तव्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीमध्ये 17 नक्षलवादी ठार, 2 जवान जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूरच्या दौऱ्यावरती. माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचे करणार भूमिपूजन. संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीलाही देणार भेट. तुळजापूर मंदिर परिसराला जागतिक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ बनवणार. तुळजापूर विकास आराखडा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निश्चय. शासनासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची त्वरित दखल घेत समस्या आणि तक्रारी निवारणाला प्राधान्य देण्याविषयीचे परिपत्रक राज्य शासनानं केलं जारी. वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार, स्टेमसेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवरती संशोधन करावं. नागपूर एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभात राज्यपालांचं प्रतिपादन. कर्करोगासारख्या शस्त्रक्रियांना राज्य शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं एम्सच्या कार्यक्रमात आश्वासन. म्यानमार आणि थायलंड इथल्या भीषण भूकंपातल्या बळींची संख्या 2000च्या वर. बचाव कार्य अद्यापही सुरूच. भारताकडूनही मदत रवाना. रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटकेत असलेल्या 500 भारतीय नागरिकांची सुटका. आणि IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये आज अहमदाबाद इथं मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघादरम्यान सामना.